तर मंडळी, आपण आलो आहोत पुण्याचा जो फेमस प्रेमाचा चहा आहे तो प्यायला. तर तू चहाबद्दल काय बोलू शकतेस का? म्हणजे तुला चहाबद्दल किती प्रेम आहे, तू थोड्या शब्दात सांग बरं. चहा म्हणजे पहिल्यांदा तर चहाचं नाव आहे प्रेमाचा चहा म्हणून. काय म्हणतात माहितीये का, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच. म्हणजे तुम्ही टेन्शन मध्ये असाल, डिप्रेशन मध्ये असाल, आनंदात असाल, कुठल्याही वेळेमध्ये आणि कसल्याही मूड मध्ये राहा, तिथे तुम्हाला चहा लागतो. अगदी पाहुणा जरी आला असेल ना तर चहा केल्यानंतर तुमचं गुणगान गायलं जातं. म्हणजे चहाचं महत्व पूर्वीपासून आहे. आता कॉफी वगैरे जरी आली असेल ना तरी चहाचं महत्व कधीच कमी होणार नाही. कारण का चहा प्रेमी, मी तरी चहा प्रेमी आहे. चहा प्रेमीकडून जेवढं चहाबद्दल ऐकलं ना तेवढं कमीच आहे. कारण की ते एक पुस्तक पण लिहितात चहावर. मी पण आहे चहा प्रेमी, पण लिमिट मध्ये आहे. हे आमचे चहा प्रेमी आहेत ते अनलिमिटेड आहेत. त्यांना कोणत्या वेळी कधीही चहा द्या, ते चहा नक्की पिणार. तर आज आपण ट्राय करूया इथला प्रेमाचा चहा आणि टेस्ट तुमच्यासोबत शेअर करूया. चहा घ्यायला आलो आणि चहा घेत असताना मला सगळ्यांना सांगणे की प्रोफेशनल मॉडेलिंग हे ते स्टँडर्ड मेंटेन करणं बाजूला सारा, पण चहाचा आनंद घेत जा. आणि माझी एक मैत्रीण सांगते की चहा हा चावून पिला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट चावून वगैरे खाण्याची असते, पण चहा चावून सुद्धा पिता येतो, पण टेस्ट घेता आली म्हटलं ना. तुम्ही चहा प्रेमी सोबत कधी जिंकू कशा करत, तुम्ही दूध म्हणा कॉफी म्हणा, पण ते शेवटी चहावरच येणार. बरोबर आहे, पण चहा भारी असतो. चला मग आपण चहा घेऊयात आणि टेस्ट सांगूयात. झाला चहा प्रेमी मध्ये वाट लावणार आहे. गरमागरम चहा आहे. मी तर हारणार आहे पहिल्यांदा सांगायला. 3, 2, 1 स्टार्ट. तो टाकत जळायले. हळू घे मारशी. घ्यायला सांगितलं तूच मला. थोडंच राहिला होता मला. चला, मी म्हणलं होतं मी हारणार आहे. ओके, नो प्रॉब्लेम. चहा प्रेमी का?